तर नमस्कार, मी स्नेहल. तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत. तर मित्र हो, मी ABVPचा माझा प्रवास सांगणार आहे. काल मी ABVPच्या एका सेशनला जॉईन झाले होते. तो सगळा प्रवास तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मला माझी आणि त्यांची मेसमध्ये फ्रेंडशिप झाली बरं का, सगळ्या टीमशी. मग सगळं आमचं कॉन्व्हर्सेशन वगैरे झालं आणि आम्ही गेलो. त्यांनी मला इन्व्हाइट केलं की नाही का, आमची ABVPची मीटिंग आहे ताई, तर 3 वाजता तू ये. मग मी मॅमची परमिशन वगैरे काढून गेले, साईन वगैरे करून गेले आणि तिथे गेले. तिथे पोचले ठीक 3 वाजता बरोबर. मग तिथल्या दादांना एका कॉल केला, तर कुठं यायचं वगैरे. मग त्यांनी कॉल वगैरे रिसीव केला आणि म्हटले ताई इकडे ये. आणि मग गेले तिथे. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी गेल्या मला त्यांनी आदराने म्हटली ताई ये ना. मग आत गेल्यानंतर त्यांनी मला सगळं त्यांचं ABVPचं काम कसं असतं, काय असतं ते सगळं सांगितलं. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी कॉलेज लेवलला कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या त्यासुद्धा त्यांनी मला दाखवल्या आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या सांगितल्या. आणि त्या ताईंनीसुद्धा आदराने सगळे त्यांची ओळख करून दिली. ABVP काय असतं, काय काम करतं हे इन डिटेलमध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन त्यांनी दिल्या. तर मित्र हो, चला आपण सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल मीटिंग सुरू झाली आणि मीटिंग सुरू झाल्यानंतर सगळ्यांचे इंट्रोडक्शन वगैरे झाले आणि त्यांचा कॉन्फिडन्स इतका हाय लेवल होता, तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे त्या मुली असून एवढ्या बोलू शकतात, एवढ्या पुढे जाऊ शकतात. मग आपण का नाही असं वाटलं बरं का माझ्या मनात कुठंतरी. आणि मग त्यांचं सेशन वगैरे चालू झाला. त्यांनी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंदात म्हणजे नाही का मीटिंग पण अरेंज केली, त्यांचं इंट्रोडक्शन्स सगळं वगैरे झालं, अरेंज केली. मग एका दादांनी त्यांची इंट्रोडक्शन वगैरे दिलं आणि ABVP काय काम करतं ना आपण काय सुधारायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. फर्स्ट ऑफ ऑल मग त्यांनी ABVPचं सगळं कार्य एका ह्याच्यामध्ये सांगितलं. म्हणजे नाही का ABVP काय काम करतं, मुलांनी कसं डेव्हलप झालं पाहिजे, म्हणजे अदर कॉलेज लेवलच्या मुलांना स्टेज दिले पाहिजे, त्यांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे, त्यांच्यातली स्किल्स इम्प्रूव्ह केली पाहिजेत, पुढे येऊन बोललं पाहिजेत, अडचणी मांडल्या पाहिजेत, काय इश्यू आहेत काय वगैरे. आपण आज एका देशाचे नागरिक आहोत, तर आपलं काय कर्तव्य आहे, आपण काय केलं पाहिजे समाजासाठी, आपल्या मुलांसाठी, आपण सगळे म्हणजे एकत्र आहोत हे सगळं दाखवण्यासाठी हे सगळा प्रोग्रॅम अरेंज केला आहे. आणि मुलांनी पुढं आलं पाहिजे, त्यांच्यात प्रोफेशनल कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स बिल्डअप किती आहे हे सगळं ABVP काम करतं. तर हे सगळं त्यांनी सांगितलं, मुलांनी काय प्रयत्न केले पाहिजेत, कसं असायला हवं. ABVP म्हणजे खूप म्हणजे अखिल भारतीय विद्या परिषद हा चांगला प्लॅटफॉर्म आहे मुलांसाठी. म्हणजे नाही का की स्वतःला व्यक्त व्हायला, स्वतः सगळं कॉन्फिडंट बोलायला, म्हणजे सगळ्यांशी ओळखी पण होतात. एक मेन फंडा म्हणजे वेगवेगळ्या अलग तालुक्यातली मुले, जिल्ह्यातली मुले एकत्र येऊन सगळं काम एकजुटीनं करतायत. मला खूप छान वाटलं बरं का हा प्रोग्राम ऐकून. आणि नंतर ताईंचंसुद्धा संभाषण वगैरे झालं. प्रदेश मंत्री आहेत ताई, तर त्यांचं संभाषण वगैरे झालं. त्यांनी पण खूप छान प्रकारे सांगितलं. मग आमची एक मीटिंग वगैरे झाली छान मस्तपैकी. आणि त्यांनी एक ब्रेक दिला आणि 4:15 म्हणजे नाही का एक ब्रेक दिला आणि पुन्हा 4:15 सेशन स्टार्ट झाला. पुन्हा इतना छान मस्त झालं बरं का. पुढं ताई, कुलकर्णी सर वगैरे आणि आमचे स्टुडंटमधलेच एक कोऑर्डिनेटर वगैरे तिथं पुढं बसले होते. ते पण सुद्धा त्यांना वेगवेगळी अशी पदं प्रोव्हाइड केले की जबाबदारी, प्रत्येक मुलाने स्वतःची जबाबदारी जपली पाहिजे. मग सगळं संभाषण वगैरे झालं. कुलकर्णी सरांचं पहिल्यांदा संभाषण झालं. तर त्यांनी काय घेतलं, फर्स्ट ऑफ ऑल की नाही का सगळ्यांना प्रथमतः माझा नमस्कार बोलले. आणि मी कुलकर्णी सर वगैरे TC कॉलेजमध्ये मी एक ॲज अ टीचर म्हणून वर्क करतो असं सांगितलं त्यांनी. आणि मग त्यांचं सेशन वगैरे सुरू झाला. त्यांनी खूप छान प्रकारे सेशन अटेंड केला. त्यात पहिलं म्हणजे त्यांनी म्हणजे नाही का मुलांनी कसं पुढं आलं पाहिजे, काय केलं पाहिजे स्वतःच्या लाईफमध्ये, स्वतःचं आपण कशासाठी आलो आहोत आणि काहीतरी वेगळी आपण जिंदगी जगायसाठी आलो आहोत. आपण अखिल भारतीय विद्या परिषदमध्ये जॉईन झालो आहे म्हटलं, आपण काहीतरी वेगळं करण्यासाठी आपण पुढं आलेलो आहोत. आपल्याला आज कुणीतरी आपल्याला अखिल भारतीय विद्या परिषदमध्ये आणलं आहे, म्हणजे एक मोलाची गोष्ट असते त्यांनी सांगितलं. तर वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, मुलांनी कसं पुढं यायचं, काय करायचं, काय केलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी सिगल आणि जॉफिरण्या पक्षाची कहाणी सांगितली. मी ती तुम्हाला सांगते. सिगल आणि जॉफिरण्या पक्षाची कहाणी काय आहे, तर असे खूप मोठा प्रदेश होता. एक डोंगर होता आणि डोंगराखाली खूप मोठं तळं वगैरे होतं आणि तळ्यामध्ये खूप सारे मासे होते. मग सिगल पक्षी काय करायचे, डेली उठायचे आणि ते मासे खायचे आणि त्या डोंगरावर येऊन पडायचे उन्हाला. असेच डेली त्यांचे वर्क चालू होते. उठायचे, मासे खायचे, पुन्हा पडायचे, उठायचे, मासे खायचे, पुन्हा पडायचे.
असे करत करत खूप दिवस झाले, खूप दिवस निघून गेले. ते डेली करायचे, म्हणजे नाही का त्यांच्यात चेंजेस वगैरे काहीच करत नव्हते बरं का. उठायचे पुन्हा ते मांस खायचे, पुन्हा येऊन उन्हाला पडायचे, असे करत करत होते. आणि जॉफिरण्या नावाचा पक्षी त्या तळ्याशेजारीच बसून सगळं ऑब्झर्वेशन करत होता, नाही का. हे काय करतात ते वगैरे, नाही का. त्यांचं काय चाललं आहे ॲक्च्युली, म्हणजे कसं करतात ते, काय खातात, काय वेगळं पण करतात का, काय वेगळे काय दाखवतात का, पण त्यांच्यात वेगळं काहीच नव्हतं. मग जॉफिरण्या पक्षीच्या डोक्यात आयडिया आली, आपण काय करू शकतो का, ह्यामध्ये आपण काय करू शकतो का. तर विचार आला की आपण डायरेक्टली एका विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद आणायचं मासे, उद्याचं बी खाद्य तयार ठेवायचं, म्हणजे नाही का. त्याचा विचार चालला होता, आपण वेगळ्या वेने पटकन जायचं, पटकन मासा उचलायचं आणि आणून टाकायचं, असा त्याचा विचार चालला होता. आणि तेवढ्यात म्हणजे बाहेरच्या देशातले वगैरे ईगल वगैरे पक्षी असतात ना, त्यांची रस्त्याने टोळी चालली होती, नाही का, आकाशमार्गे त्यांची टोळी चालली होती. आणि त्यांना दिसला ना जॉफिरण्या पक्षी एक ऑब्झर्वेशन करतोय, म्हणजे नाही का, प्रत्येक गोष्टीत ऑब्झर्वेशन असलं पाहिजे मित्रांनो. त्यासाठी ते एक ऑब्झर्वेशन करत होता. आणि त्यांची टीम आली ना आणि म्हटली, जॉफिरण्या काय करत आहेस तू इथं, नाही का, ह्या लोकात तू राहतोयस, बट ते तुला निगेटिव्ह करून सोडतील की तुला नाही जमणार, म्हणून तुला पुन्हा निगेटिव्ह करून टाकतील, म्हणून तू नको राहा, आमच्यासोबत चल तिकडं. खूप सारे वेगवेगळे सगळे वेगळे करणारे आहेत, म्हणजे तू तिथं तुला स्टेज आहे, म्हणजे तू काय करशील तिथं तुला सगळ्या प्रायोरिटी आहेत, असे म्हटले. मग ते म्हटला, बरं ठीक आहे मी येतो, बट मला वाटलं की म्हणलं जॉफिरण्या की मी ह्यांना काहीतरी वेगळं शिकवेन. ते म्हटले, तू नको ह्यांना शिकवण्याच्या भानगडीत पडू, कारण ते तुला निगेटिव्ह करून सोडतील आणि तुझ्याबद्दल ते वाईट साईड चर्चा करतील, आणि आम्ही त्यांची चर्चा ऐकलीच ते तुलाच नाव ठेवतात, तू चल आपला आपण तिकडे जाऊन हे करू. मग ह्या म्हणण्यावर जॉफिरण्या हा म्हटला आणि त्यांच्या मित्रांबरोबर तो निघून गेला त्या देशात. तर त्या देशात वेगवेगळे त्याला ईगल्स पक्षी दिसले, ते म्हणजे नाही का वेगवेगळ्या प्रकारे उडी घेत होते, वेगवेगळ्या प्रकारे मासे पकडत होते, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं खाद्य वगैरे आणत होते. त्याला खूप छान वाटलं. मग तो भरारी घ्यायला लागला, असं जायचं, असं म्हणजे कशा पण वेळेनं तो जायचा तिथं, म्हणजे नाही का. आणि त्याच्यात प्रगती झाली, प्रोग्रेस झाला, म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने तो मांडू लागला. आणि तो जॉफिरण्या तिथला एक सुपर फास्ट सुपरमॅन बनून गेला, तिथला पक्ष्यांमधला सुपर पॉवर म्हणून असा. खूप छान. मग असंच असतं मित्रांनो. सरांनी सांगितलं यावरून की नाही का, आपल्यातल्या चांगल्या म्हणजे 4 लोकात आपण एकटं, म्हणजे नाही का, 4 लोक वाईट असली ना, आपण जर चांगलं असतो तर त्यांच्या नादाने आपण वाईट नाही व्हायचं, तर त्यांच्या नादाने आपण चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला वाईट म्हणजे नाही का चुकीचं समजलं जातं ना, तिथून आपण पळ काढायचा आणि आपला चांगला मार्ग शोधायचा. यातून सरांनी हे सांगितलं की ह्यातून एकच घ्यायचं की वाईट लोकांच्या संगतीत राहून वाईट व्हायचं नाही, तर 4 लोकांच्या चांगल्या संगतीत येऊन चांगलं व्हायचं, जसं की ABVPचा प्रोग्राम. तर यातून आपण येऊन एक चांगला आदर्श विद्यार्थी बनायचं आणि समाजाच्या कामी यायचं, एक पुढे यायचं आपण, असं बोलले. आणि मग त्यांनी थोड्या वेळात मग दुसरी एक ॲक्टिव्हिटी घेतली, म्हणजे काय, पृथ्वी, आकाश आणि पाताळ. त्यांनी एक गेम घेतली, म्हणजे आकाशाला पृथ्वी, शोल्डरला पृथ्वी, आकाश, पृथ्वी आणि पाताळ जमीन, असं त्यांनी एक गेम घेतलं. मग ते कसे करायचे, आकाश, पृथ्वी, पाताळ, आकाश, पृथ्वी आणि पाताळ असे करायचे. बट सरांकडे बघितले का सगळी मुलं कन्फ्यूज व्हायची, म्हणजे नाही का, पृथ्वी म्हटलं तर सर कसं करायचं, जमिनीला हात लावायचा, आणि आकाश म्हटलं तर इथं हात करायचं. तर असे मुलं कन्फ्यूज होऊन सगळं त्यांच्यावर नियंत्रण राहायचं नाही, मग ते चुकायचे. मग असेच झाले. आणि मग सरांनी पुन्हा सांगितलं की तुम्ही डोळे मिटा आणि म्हणायचं आकाश, पृथ्वी, पाताळ, आकाश, पृथ्वी, पाताळ. मग सगळ्या ऑल टोटली मुलांच्या मित्रांनो सगळ्यांचं करेक्ट आलं. तर सरांनी यातून कुलकर्णी सरांनी एकच सांगितलं की विद्यार्थी मित्र हो, आपण जर स्वतः मनावर कंट्रोल ठेवलं, नियंत्रण ठेवलं, तर प्रत्येक गोष्ट आपण अचीव करू शकतो. तेच जर आपण आपल्या गुरुकडे एखाद्या मित्राकडे बघून जर केलं तर ते चुकतं. त्यांनी सांगितलं आपला गुरु हा बळकट असला पाहिजे, आपल्यापेक्षा हुशार असला पाहिजे, तर त्याच्याकडे बघून आपण हुशार होतो. आणि आपला जर गुरु ॲक्टिव्ह वगैरे नसला तर आपण त्यानुसार असं डिस्क्वालिफाय होत जातं. आणि त्यांनी एका कंडिशनला सांगितलं की इवन आपला गुरु जरी चांगला नसला तर आपल्या मनाला आपला गुरु बनवा आणि तुम्ही पुढे या, स्वतःला स्टेज द्या आणि स्वतःला व्यक्त करा. आता ही एक कहाणी सांगितली मित्रांनो. थोड्याच वेळात त्यांनी अजून एक कहाणी सांगितली 5 कैद्यांची. तर काय आहे, 5 कैदी खूप मोठे गुन्हा करून आले होते, मर्डर वगैरे करून आले होते. आणि मग असे मर्डर वगैरे केसेसमध्ये ते अडकलेले होते.
आणि ते एवढे म्हणजे नाही का एवढे अपसेट होते आणि एवढे म्हणजे स्वतःला कमी लेखत होते आणि आम्ही काय नाही, आम्ही खूप वाईट आहे असं म्हणून ते जिंदगी कशी तर काढत होते. मग त्यांना मोठ्या एरवडा तुरुंगात टाकलं होतं आणि तुरुंगात टाकल्यामुळं त्यांची पण मनस्थिती एवढी ठीक नव्हती की आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत वगैरे, त्यांची मेंटॅलिटी अशीच होती. पण त्या ठिकाणचे एक म्हणजे नाही का सगळ्यात मोठे एक अधिकारी होते. त्यांना असं वाटलं की नाही का ह्यांना कुठं तर समाजात आणावं, ही खरंच खूप बेस्ट त्यांची क्वालिटी बरं का, पण यांना आपण त्यांच्या एका मनाच्या स्थितीतून बाहेर काढूया. मग असं म्हटल्यावर एक काम केलं ना त्यांनी, की एक वेश धारण केला म्हणजे नाही का कैद्यांचंच वेश धारण केलं आणि तिथं गेले आणि त्या 5 कैद्याकडून ते कामं करू लागलेत, त्यांच्याकडून शेती करून घेऊ लागले, सगळे कामं, सगळे शेत वगैरे हँडल, सगळ्या कैद्यांची राखण आणि त्यांच्याकडे एक जबाबदारी त्यांनी सोपवून टाकली. समाजात कसं वागायचं, काय वागायचं तुम्ही बघा. मग त्यांना शेती वगैरे करायला लावली. 5 जणांनी मिळून शेती पण खूप छान उगवली, असले भारी ना पीक खूप छान उगवली आणि पीक पण त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना समाजापुढे जाऊन विकाय पण लावली. पण पहिल्या वेळेस काय करायचे ते, त्यांचे जे पिकवलेलं अन्न होतं ते कुणी घ्यायचे नाही. म्हणायचे नाही का, हे जा छे ह्यांच्याकडून घेऊ नका, हे खूप मोठे गुन्हेगार आहेत, ते आपलं पण खून करून टाकते, म्हणून त्यांच्याकडून कुणी घ्यायचे नाही. असं करत 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 खूप सारे दिवस निघून गेले, खूप म्हणजे खूप सारे दिवस. मग अचानक म्हणजे त्यांच्यात बदलाव झाला. आता माणसं म्हणायला लागले काय हे गुन्हेगार नाहीत बरं का, हे डेली येऊन विकता येतात वगैरे आणि खूप छान पिकतात. त्यांचं शेत वगैरे बघून आलं आणि सगळ्यांना खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. मग त्यांचं घेऊ लागले म्हणजे नाही का त्यांचे फळं वगैरे काय त्यांच्या शेतात वगैरे येईल ना ते सगळं घेऊ लागले आणि ते 5 कैदी त्यांच्या अख्ख्या म्हणजे नाही का ते समाजात येऊ लागले आणि त्यांचे चांगले क्वालिटी बाहेर यायला लागल्या. मग सगळ्यांना खूप छान वाटलं. तर मित्रांनो, ह्यातून कहाणीतून सरांनी सांगितलं हेच शिकायचं की म्हणजे कुठलाही माणूस वाईट किंवा काही नसतो, तर त्याच्या मनावर एक घाव पडलेला असतो, त्यामुळे तो सतत त्या फेजमध्ये जाऊन नकारात्मक झालेला असतो. तर त्याला जर सकारात्मक बनवायचं असेल तर त्याच्या मेंटॅलिटीवर काम करायला लागेल, त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे तो माणसात येऊ शकतो बरं का. अशी जगात कुठलीच वाईट गोष्ट नाही की इवन जशी त्यांची मेंटॅलिटी बनलेली असते की नाही का आपण हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, आपण कैदीचं आहे वगैरे, त्यांची एक निगेटिव्ह माइंडसेट झाला होता, त्यामुळे त्यांच्याकडून हे चुका झाल्या होत्या. तर आपण पण पॉझिटिव्ह राहिलं तर आपल्यात सगळी पॉझिटिव्हिटी निर्माण होईल, ह्या कहाणीतून शिकायला भेटलं. तर मित्रांनो, ह्या असं कुलकर्णी सरांचं संभाषण झालं आणि त्यांनी नंतर आम्हाला सगळ्यांना इंट्रोडक्शन विचारलं, 1 बाय 1 प्रत्येकाला विचारलेलं तुमचं नाव काय, तुम्ही कुठं राहता, तुमच्या घरात किती कुटुंब आहेत, म्हणजे तुमची जॉईंट फॅमिली का कशी, तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलाय, कसं म्हणजे आता काय शिकत आहात, एज्युकेशनमध्ये काय शिकत आहात वगैरे नाही का, असं सगळी माहिती विचारली. सगळ्यांचे आमचं 1 बाय 1 इंट्रोडक्शन झाले, माझं पण इंट्रोडक्शन झालं आणि मी कसं ABVPला 1 तासापूर्वी जॉईन झाले होते आणि मग ते म्हटले की कसं काय स्नेहल तू एवढं बोलू शकते वगैरे नाही का. मी सांगितलं नाही का सर, मी द करियर अचिव्हरची स्टुडंट आहे, कारण आमच्या फाउंडेशनमध्ये नाही का हे आमच्याकडून करून घेत आहेत नाही का, म्हणजे तुम्हाला जिथं स्टेज भेटेल तिथं तुम्ही जावा, प्रयत्न करत राहा आणि आमचं असं काही म्हणणं नाही की तुम्ही इथं जाऊ नका तिथं जाऊ नका, तुम्हाला जिथं स्टेज भेटेल जिथं व्यक्त व्हायला तिथं तुम्ही जा. म्हणजे नाही का द करियर अचिव्हरमध्ये आम्हाला असंच सांगितलं आहे नाही का, जिथं तुम्हाला स्टेज भेटेल तिथं जावा, व्यक्त व्हा आणि समोर या समाजाच्या. असंच तुम्ही एक आदर्श म्हणजे नाही का आदर्श भारताचे एक तुम्ही नागरिक आहात, त्यासाठी तुम्ही पुढे या. आणि अखिल भारतीय विद्या परिषद पण आम्हाला हेच शिकवते की नाही का, तुम्हाला स्टेज आहे तुम्ही पुढे या वगैरे नाही का, वेगवेगळ्या लोकांशी ओळख करा आणि तुमची एक छाप पडवा, तुमची म्हणजे नाही का एक छाप तुमची समाजात निर्माण करा. तर असं त्याच्यानंतर एक म्हणजे नाही का कुलकर्णी सरांनी अजून पण सांगितलं नाही का, स्वतःवर काम करा, स्वतःला काय वाटतंय ते बघा, दुसऱ्यांचा विचार करू नका. आणि त्यांनी अजून एक म्हणजे नाही का लास्टला एक ॲक्टिव्हिटी घेतली की एक पेज घ्या आणि पेजमध्ये काय करा, एक त्याचे 4 पार्ट करा. त्याच्यामध्ये SWOC म्हणजे काय, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी आणि चॅलेंजेस. डेली लाईफमध्ये आपल्या डेलीच्या डेली तुम्ही लिहून काढा, म्हणजे तुमच्या प्रोग्रेस होईल वगैरे नाही का. स्ट्रेंथ काय आहेत आपल्या, विकनेस काय ऑपॉर्च्युनिटी काय आहेत आणि आपल्याला डेली चॅलेंजेस वगैरे काय आहेत आणि आपण काय करू शकतो. त्यांनी असं पण सांगितलं, जे काय आपलं टार्गेट असेल ते एका चीटवर किंवा कुठं ऑलपेपरला वगैरे मोबाईलच्या लावायचं आणि जे आपल्याला डेली डोळ्याला दिसलं पाहिजे नाही का, डेली दिसलं पाहिजे, ते आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आलं पाहिजे. आणि स्वॉट ॲनालिसिसचा चांगला कन्सेप्ट सांगितला बरं का मित्र. आणि नंतर अजून एक सांगितलं की आपण डेली झोपताना रील्स स्क्रोल करत वगैरे झोपतो, बट आपण विचार स्क्रोल करत राहा की डेली आपण लाईफमध्ये काय केलं आहे, आज काय ॲक्टिव्हिटी केल्या, आज आपल्याला काय अनुभव वगैरे आला, हे आपण डेली लिहायचं वगैरे नाही का, त्यांनी सांगितलं. आणि मित्रांनो छान वाटलं बरं का
की आपल्या विचारावर काम केलं तर नक्कीच आपल्यात प्रोग्रेस होऊ शकतो असं वाटलं मला पण. आणि मी केलं आज बरं का, खूप छान वाटलं मला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं स्वतःचं आत्मदर्शन करा. जसं की संत तुकाराम महाराज यांनी शांत मन येऊन स्वतःच्या मनावर काम करून त्यांनी गाथा लिहिली आणि त्यांच्या आज गाथा जगासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व ठरली. जसं की अजून आईन्स्टाईन त्यांनी पण शोध लावले नाही का. आईन्स्टाईननी सुद्धा शोध लावले, पण त्यांनी एका लायब्ररीत त्या एका सोर्समध्ये बसून म्हणजे नाही का विचार केला, त्या जाऊन पूर्ण खोलवर जाऊन त्यांनी विचार केला, म्हणून ते आज एक आदर्श सायंटिस्ट बनले. जसे की संत तुकाराम महाराज, म्हणजे जे काही मोठे लोक बनले जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, असे मोठमोठे एक व्यक्तिमत्व बनले, तर ते स्वतःच्या माइंडवर काम करून ते बनलेत. कारण आपल्या सरांनी सांगितलं मनात एवढी शक्ती, एवढी पॉवर आहे की ते आपण सगळ्या गोष्टी अचीव करू शकतो. आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं कुलकर्णी सरांनी सांगितलं आणि खूप छान वाटलं त्यांचा संवाद ऐकून. एक लाईफमध्ये चेंजेस, एक टर्निंग पॉईंट राहिलं एक कुलकर्णी सर, म्हणजे TC कॉलेजचे कुलकर्णी सर, आणि ते एक प्रदेश मंत्रीसुद्धा आज आहेत. तसेच नंतर आमच्या श्रावणी मॅमचा एक संकल्प, म्हणजे श्रावणी मॅमचे इंट्रोडक्शन झाले, तर ते एक प्रदेश मंत्री जे आहेत पश्चिम महाराष्ट्राचे ते, आणि आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या प्रदेश मंत्री आहेत श्रावणी मॅडम. तर श्रावणी मॅडमनी काय सांगितलं की नाही, ABVPचं इंट्रोडक्शन सांगितलं, कसं निर्माण झालं, काय करतं वगैरे नाही का, सगळं सांगितलं. आणि एक विद्यार्थी संघटना परिषद आहे, विद्यार्थ्यांना गोळा करते आणि त्यांच्यातली एक जागरूकता एक समोर आणते, मुलांना त्यांच्यातलं प्रोफेशनल कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स बिल्डअप हे समोर आणते असं सांगितलं मॅमनी. आणि त्यांनी सांगितलं डेली आपल्या आयुष्यामध्ये अपडेट करा, आपण काय आहोत ते विचार करा आणि पुढं या स्वतःनी. आणि मला त्यांच्याकडे बघून खूप छान वाटलं बरं का, की असं मनात वाटलं की नाही का श्रावणी मॅमसारखं व्हावं. त्यांचा तो कॉन्फिडन्स, त्यांच्यातली ती एक कॉन्फिडन्स लेवल बघून खूप छान वाटलं मित्रांनो. अशा कॉन्फिडन्स होता ना, तुम्हाला मी दाखवणारच आहे एका शॉर्ट क्लिपमध्ये. तर त्यांच्याकडे बघून असं वाटलं एक चुटकीशिरी क्विक ॲक्शन कशा घेतात वगैरे नाही का, आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल काय, आणि पर्सनॅलिटी तर एवढी जबरदस्त आहे ना मित्रांनो. तर त्यांचं एज्युकेशन करत करत त्यांनी सगळं आता LLB करत आहेत, ते पण एक खूप छान, म्हणजे खूप छान वाटलं. आणि एक त्या म्हणतात आहेत की नाही का, ABVPमध्ये जर तुम्ही जॉईन झाले, एक तुमच्या ओळखी होता येते वगैरे मित्र हो. आणि काही काम कार्य करायचं असेल तर आपल्याला ते प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करत आहेत. जसं की विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असल्या, इव्हन पॅरेंटच्या काही अडचणी, कुणाच्या काही अडचणी असल्या, तर एक ABVPची अशी एक संघटना आहे की ते आपल्याला सपोर्ट करत आहे. आणि आपली द करिअर अचिव्हरची प्रोग्राम मित्रांना अशी एक संघटना आहे की ती मुलांना त्यांच्यातली स्किल्स डेव्हलप करून त्यांचं करिअर कसे अचीव करायचे त्याला हेल्प करत आहे द करिअर अचिव्हर संघटना. आणि ABVP संघटना मुलांना पुढे येण्याची संधी देते, स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप वगैरे करण्याची. आणि तसंच त्या म्हणल्या की आपल्या बोलण्यात क्लिअरिटी हवी, आपण क्लिअर बोललं पाहिजे, आपल्या मनात काय वाटतं ते बोललं पाहिजे, स्वतःला व्यक्त करता आलं पाहिजे, असं श्रावणी मॅडमनी सांगितलं. आणि स्वप्नील दादा एक हे पण खूप छान व्यक्तिमत्व आहे बरं का आमचे स्वप्नील दादा. तर त्यांचीसुद्धा पर्सनॅलिटी एकदम जबरदस्त आहे, वेल कॉन्फिडन्स येते आणि क्विक ॲक्शन वगैरे घेतात आणि खूप छान वाटलं बरं का. आणि सगळे दादा ताई यांचे एवढं छान, म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये खूप छान वाटलं बरं का. आणि मल्हार दादा तो सुद्धा खूप छान, म्हणजे नाही खूप छान त्याचं व्यक्तिमत्व होतं. त्याने पण एक म्हणजे नाही का, ते पण एक त्याला मंत्रिपद वगैरे अप्लाय केलं आणि तो पण खूप छान प्रकारे काम करतो, दौंडचा वगैरे आहे दादा. आणि त्यांनी सगळ्यांनी इंट्रोडक्शन वगैरे दिलं. सगळीच ABVPची टीम खूप मस्त आहेत आणि खूप छान तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून खूप छान वाटलं आणि खूप म्हणजे नाही का. नंतर त्यांनी आफ्टर एक ॲक्टिव्हिटी घेतली बरं का, ते म्हणजे नाही का सगळ्यांना एक गेम्स वगैरे घेतले आणि त्या गेम्समध्ये वेगवेगळ्या मुलांना पुढे येण्याची संधी दिली, म्हणजे नाही का, जसं की शिवाजी महाराजांचा पोवाडा वगैरे नाही का, काय ABVP वगैरे काम करतात त्याच्यावर गर्जना वगैरे, हे खूप छान वाटलं आणि खूप छान असा प्रोग्राम झाला आणि बघून मला मस्त वाटलं. आणि मला सांगितलं सरांनी, कुलकर्णी सरांनी, की तू पण ABVPमध्ये जॉईन हो. तर सरांना म्हटलं नक्कीच सर मी जॉईन होईन, मला आवडेल जॉईन व्हायला. तर मित्र हो, तुम्हाला पण व्हायचं असेल तर ABVPमध्ये जॉईन व्हा, द करिअर अचिव्हर प्रोग्राममध्ये सुद्धा जॉईन व्हा, कारण तिथून तुम्हाला करिअर अचीव करण्याचा एक बेस्ट टर्निंग पॉईंट राहील, आपल्यातली स्किल्स बाहेर काढून पुढं येण्याची एक संधी आहे. तर मित्र हो, चला आपण धन्यवाद. आणि खरंच मला खूप छान वाटलं, ABVPमध्ये नक्की जॉईन व्हायला आवडेल. तर भेटूयात, धन्यवाद.